नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर तुम्ही व्हिडिओवर क्लिक केल्याबद्दल तुमचे सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद, कारण तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात। लोकसेवा अकॅडमीचे 21,000 प्रश्नसंच लोकसेवा पब्लिकेशनचा आहे आणि ते आपण पूर्णतः वाचून घेणार आहोत। तर आजचा टॉपिक आहे महाराष्ट्रातील वृत्तपत्रे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक मात्र करत नाही आहात तुम्ही, तर तुमचं एक सबस्क्रिप्शन म्हणजे हेच माझं मोटिवेशन आहे आणि एक तुमचं लाईक म्हणजेच माझ्या चॅनलसाठी खूप मोलाचं आहे आणि आपल्याला नवनवीन माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे। आणि जे होतकरू विद्यार्थी आहे त्यांच्याकरिता मी ही सिरीज सुरू केली आहे। भरपूर विद्यार्थ्यांची प्रश्न होती की मॅडम तुम्ही महाराष्ट्र म्हणजे लोकसेवा पब्लिकेशनचे 21,000 प्लस प्रश्नसंच यांची सिरीज सुरू करा। तर मी आज तुमच्याकरिता घेऊन आले आहे। तर तुमचा अगदी वेळ न गमावता मी पहिल्या प्रश्नाला सुरुवात करते आणि तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू। प्रश्न क्रमांक पहिला, पुढील वृत्तपत्रे व त्याचे संपादक यांच्या जोड्या जुळवा। राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 ला हा विचारलेला प्रश्न आहे। तर सर्वप्रथम आज 1 मे आहे, तर महाराष्ट्र दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तर पहिला प्रश्न, याचं अचूक उत्तर बघणार आहोत आपण। मुंबई वैभव हे कोणाचं होतं वृत्तपत्र आणि संपादक कोण आहे? मुंबई वैभव याचे संपादक कोण आहेत? मुंबई वैभवचे संपादक आहेत KP मेहेंदळे। बी, गुराखी हे कोण संपादक आहे? गुराखीचे LN जोशी। देशसेवक AB कोल्हटकर आणि काळ शिवराम महादेव परांजपे। थोडा आवाज बसलेला आहे पण तुम्ही ॲडजस्ट करून घ्या, कारण आपल्याला अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू द्यायचा नाही आहे आणि विद्यार्थ्यांसाठी मी काही करायला रेडी आहे, म्हणजे की मी पूर्ण सिरीज घेणार आहेत। एकही व्हिडिओ, एकही टॉपिक तुमचा बाकी राहणार नाही याची शाश्वती मी घेते आणि त्याकरिता माझा हा प्रयत्न आहे। तर तुम्ही या प्रयत्नाला सार्थकी ठराल आणि संपूर्ण व्हिडिओ बघणार आणि यावेळेचा ग्रुप C 1 जूनचा पेपर तुमचा पास होणार म्हणजे होणार। म्हणजे जर तुम्ही हे पूर्ण 21,000 आर जर वाचून काढलात, माझ्याबरोबर अभ्यास कराल, तर तुमचा बरोबर ग्रुप C चा पेपर व्यवस्थित पद्धतीने जाणार आहे, हे लक्षात ठेवा। त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 2, संपादक आणि वृत्तपत्राची चुकीची जोडी ओळखायची। राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 चा हा प्रश्न आहे। तर केशवचंद्र सेन सुलभ समाचार, द्वारकानाथ विद्याभूषण बंगदर्शन, 3 सुरेंद्रनाथ बॅनर्जी बंगाली आणि 4 देवेंद्रनाथ टागोर इंडियन मिरर। तर याचं चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे। द्वारकानाथ विद्याभूषण बंगदर्शन ही चुकीची जोडी आहे। प्रश्न क्रमांक 3, खाली दिलेल्या पर्याय गटातून ब्राह्मणी आणि ब्राह्मणेतर वृत्तपत्राचा अचूक गट ओळखायचा आपल्याला। राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 ला विचारलेला प्रश्न आहे आणि इथे 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने ब्राह्मणी वृत्तपत्रे आणि ब्राह्मणेतर वृत्तपत्रे दिलेली आहेत। तर याची आपल्याला अचूक गट ओळखायचा। अचूक म्हणजे चूक नसलेला म्हणजे बरोबर गट ओळखायचा आहे। तर याचं अचूक उत्तर आहे 3, ब्राह्मणी वृत्तपत्रे लोकशाही, लोकसंग्रह, केसरी, लोकमान्य, राजकारण। ब्राह्मणेतर वृत्तपत्रे जागरूक, विजय मराठा, संजीवन, दिनमित्र, जागृती। तर आपण जाऊया आपण प्रश्न क्रमांक 4, ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचा उपयोग झाला होता? संयुक्त गट का मुख्य डिसेंबर 2023 ला विचारलेला हा प्रश्न आहे आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्याकरिता ज्ञानोदय, तारप्रसारक, प्रबोधय, सायन दीपिका या 4ही म्हणजे वरील सर्व बरोबर आहेत। या 4ही मिशनऱ्यांचा
वृत्तपत्राचा ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्यासाठी उपयोग झाला होता. कुठले कुठले आहेत ते? ज्ञानोदय, तारप्रसारक, प्रबोधय आणि सायनदीपिका. तर एका विद्यार्थ्याची अशी कमेंट होती की PYQ सोबतच त्याचं ॲनालिसिस झालं असतं तर बरं झालं असतं. तर आपण इथे 21,000 प्रश्न वाचून काढणार आहोत. त्याची ज्या ठिकाणी मला वाटते त्या ठिकाणी मी ॲनालिसिस करण्याचा, थोडाफार माहिती देण्याचा प्रयत्न करते. पण ही सिरीज मी कोणत्या विद्यार्थ्यांकरिता सुरू केली आहे ज्यांनी पूर्ण पुस्तके वाचून काढली आहेत आणि त्यांना फक्त PYQ बघायचे आहेत. कशा पद्धतीचे PYQ एकदा नजरे खालून गेले तर त्यांच्या लक्षात राहतील की हा प्रश्न होता, हे त्याचं उत्तर होतं. आणि ग्रुप सी किंवा ग्रुप बीचा पेपर आपल्याला 1 तासाचा असतो. त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न 1 तासात आपल्याला वाचून झाले पाहिजे. आपली वाचण्याची स्पीड वाढली पाहिजे, प्रश्न टॅकल करण्याची सुद्धा स्पीड वाढली पाहिजे. याकरिता ही सिरीज सुरू केली आहे. त्यामुळे इथे आपण काही प्रमाणात जिथे वाटणार तिथे आपण ॲनालिसिस घेणार, परंतु आपण फक्त इथे प्रश्न आणि त्याची उत्तरं बघणार आहोत. ही 21,000 प्रश्नसंच यालाच म्हटलं जातं की प्रश्न आणि उत्तरे. तर फक्त प्रश्न आणि उत्तरे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे. फक्त वाचून काढत आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकायचं आहे आणि लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे प्रश्न आणि त्याखालचं उत्तर ते डोक्यामध्ये फिट होऊन जाणार की याचं उत्तर हेच आहे. म्हणजे आपण गेल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येणार की अरे याचं उत्तर हेच आहे. मग आपण कन्फ्यूज होणार नाही आणि आपल्या डोक्यामध्ये ॲन्सर फिट राहिलं तर प्रश्न सॉल्व करायला वेळही लागणार नाही. ठीक आहे. तर चला तर जाऊया आहे प्रश्न क्रमांक 5 कडे. आणि वृत्तपत्र या टॉपिकवर जोड्याला जुळवा असा प्रश्न मॅक्सिमम आपल्याला दिसत आहे. जोड्या जुळवा पद्धतीचे प्रश्न उतरत आहे. त्यामुळे आपण सर्व वृत्तपत्रे प्रश्नाच्या माध्यमातून शिकून घेणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 5, वृत्तपत्राविषयीच्या जोड्या लावायच्या. संयुक्त गट ब मुख्य. बघा, गट बला, गटकला आणि राज्यसेवेला. तर अशा पद्धतीचे प्रश्न आजकाल विचारत आहेत. त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने करून जायचं आहे महाराष्ट्रातील वृत्तपत्रे. तर कृष्णाजी रानडे यांनी ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्राचे संपादक होते. वीरेश्वर छत्रे ज्ञानसिंधू, श्रीपतराव शिंदे विजयी मराठा, मुकुंदराव पाटील दीनमित्र. मुकुंदराव पाटील यांचं कोणतं होतं? दीनमित्र हे वृत्तपत्र होतं. बरोबर आहे का आपलं ऑप्शन? हो. तर ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, जोड्या जुळवा. तर संयुक्त गट ब मुख्य 2023ला विचारलेला हा प्रश्न आहे. आणि प्रभाकरचे कोण आहे संपादक? भाऊ महाजन. प्रभाकर म्हटलं की भाऊ महाजन. सुधारक म्हटलं की बाबासाहेब आंबेडकर. सुधारक लक्षात ठेवायचं. बाबासाहेब आंबेडकर कशाकरिता सुधारणा करत होते? अस्पृश्यांच्या बाबतीत सुधारणा करत होते, हे लक्षात ठेवायचं. मग त्यांचं वृत्तपत्र कोणतं आहे? सुधारक. जनता कोणाचं आहे? गोपाळ गणेश आगरकर यांचं. जनता कोणाचं आहे? गोपाळ आगरकर. महाराष्ट्र धर्म विनोबा भावे. महाराष्ट्र धर्म विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 7, जोड्या लावा आहे. भाऊ महाजनचं कोणतं होतं वृत्तपत्र? प्रभाकर. वीरेश्वर छत्रे यांचं ज्ञानसिंधू. नारायण गणेश चंदावरकरचं इंदुप्रकाश. रावसाहेब विश्वनाथ मंडलिक यांचं नेटिव्ह ओपिनियन. रावसाहेब विश्वनाथ मंडलिक यांचं कोणतं होतं? नेटिव्ह ओपिनियन. प्रश्न क्रमांक 8, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणत्या वृत्तपत्रात क्रांतिकारी कार्याविषयी लेखन केले होते? क्रांतिकारी कार्याविषयी लेखन केले होते. PSI मेन्स ऑक्टोबर 2023चा प्रश्न